तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशा ऐतिहासिक ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी की ज्याचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरण्यात आले आहे, ते म्हणजे कसबा गाव. तर मित्रांनो, तुम्ही जो छावा चित्रपट बघितलाच असाल, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना जिथे कैद करण्यात आलं होतं ते हाच गावामध्ये कैद करण्यात आलं होतं, जे की संगमेश्वर तालुक्यामध्ये कसबा गाव आहे. तर मित्रांनो, हाच तो सरदेसाई वाडा आहे जिथे संभाजी महाराज वास्तव्यासाठी सुद्धा होते आणि इथेच संभाजी महाराजांना कैदसुद्धा करण्यात आलं. तसंच मित्रांनो, तुम्ही जर सरदेसाई वाड्याच्या बाजूला चालत थोडंसं पुढे गेलात तर त्याच आवारात तुम्हाला एकदम शिवकालीन मंदिरेसुद्धा बघायला मिळतील. तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे केरू व्लॉग्स. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केरू व्लॉग्स. तर मित्रांनो, आपण रत्नागिरीतून निघालो होतो, परंतु जरा कडबुड्याच्या इथपर्यंत पोहोचल्याच्यानंतर आम्हाला थोडा गाडीतून थोडंसं काहीतरी आवाज वगैरे येत होता, म्हणून थोडंसं आम्ही रिपेअरिंग करण्यासाठी गॅरेजवाल्याच्या इथे थांबलो. बघू शकता, आता आम्ही कसब्याला निघता मस्त की फळं बिळं खाण्यासाठी जरा स्टॉप घेतलेला आहे. पाहिजे काय बघू शकता, समोरच स्तंभ आहे, अशोक स्तंभ. इथून कडबुड्याच्या इथं पुढे जाऊन डायरेक्ट आपण जाणार आहोत कसब्याला. तर मित्रांनो, आता आम्ही कडबुड्या फाट्यावरून निघालो आणि संगमेश्वर बसस्टँडच्या जवळच पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता, आता इथे भरपूर ट्रॅफिकसुद्धा आहे, कारण की इथे ब्रिजचं वगैरे कामसुद्धा सुरू आहे. पूर्ण धूळच सगळीकडे चारी बाजूला तुम्हाला बघायला मिळेल. आणि मित्रांनो, बघू शकता, राईट साईडलाच तुम्ही बघितलं तर संगमेश्वर बसस्टँडसुद्धा आहे. तुम्ही बसनीसुद्धा इकडे येऊ शकता आणि संगमेश्वर बसस्टँडपासून मात्र 2 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला जायचं आहे. आणि शास्त्री पूल लागला तुम्हाला जर राईट साईडला तिथे कसबा गावाला जाणारा बोर्ड दिसेल, तर तिथून तुम्ही डायरेक्ट सरळ आतमध्ये यायचं. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आतमध्ये कसबा गावाच्या इथे आलात तर तुम्हाला एकदम सुंदर अशी जुन्या पद्धतीच्या बांधकामांची घरंसुद्धा बघायला मिळतील. म्हणजे ज्यांचा जर तुम्ही स्ट्रक्चर बघायला गेलात तर म्हणजे 70-80 वर्ष म्हणजे जुनीसुद्धा इथे घरं काही आहेत. आम्ही काही जणांना विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की त्यांची घरं 70-80 वर्षापूर्वीपासून बांधलेली होती. तर मित्रांनो, बघू शकता, आता आपण संभाजी महाराजांच्या चौकाच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता, सुंदरशी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती. तर मित्रांनो, जसं की तुम्ही तिथून पुढे आलात तर एक तुम्हाला स्तंभ मिळेल. तुम्हाला पुढे दाखवू जर म्हणजे स्टॅच्यूच्या जरा तुम्ही पुढे चालत आलात की तिथून कुठे जायचं ते तुम्हाला आपण आता व्हिडिओमध्ये दाखवू. बघू शकता, आपल्याबरोबर पर्यटकांना सुद्धा घेऊन आलेलो आहे आपण रत्नागिरीतून. हे 2 पर्यटक आणि एक मुंबईवरून आला आहे. तर आता आम्ही जाणार आहोत सरदेसाई वाड्याच्या इथे. तर मित्रांनो, बघू शकता, तसं तुम्ही थोडं पुढे आलात तर तुम्हाला इथे संभाजी महाराजांचा चौक लागेल. तिथून एक स्तंभसुद्धा आहे पुढे. त्या स्तंभाच्या आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि तिथे सरदेसाई वाडा तुम्हाला बघायला मिळेल. जसं तुम्ही इथून चालत आलात पुढे, कुठे आहे इथे पुढे, ते इथं इथून लेफ्टला असं काहीतरी. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पुढे चालत आलात तर तुम्हाला तिथेच लेफ्ट साईडला वळायचं आणि समोरच सरदेसाई वाडा तुम्ही बघू शकता. तर आपण फायनली आपल्या ज्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत, जिथे की संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं, म्हणजेच कसबा गावात संगमेश्वर तालुक्यामध्ये जे हे गाव आहे. तर मित्रांनो, हाच आहे तो सरदेसाई वाडा, जो की कसब्या गावामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे, जिथे की संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं. तर मित्रांनो, बघू शकता, असा काहीसा हा वाडा दिसतो. तसंच तुम्हाला वाड्याच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ह्याच तिथपर्यंत म्हणजे वाडा एवढाच छोटा नसून तो भरपूर असा मोठा पूर्ण वाडा होता. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आतमध्ये आलात आणि सरदेसाई वाड्याच्या इथलं बघितलं तर तुम्हाला नक्की इथला इतिहास म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती अशी होते असं तुम्हाला आठवण देईल. कारण की इथली जी माती आहे, इथली जी पानं आहेत, इथली जी झाडं झुडपं आहेत, तसेच इथल्या ज्या भिंती आहेत, त्यांनी एकदम जवळून अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व, तसंच रयतेवरती असणारं त्यांचं प्रेम, तसंच मावळ्यांवरती असणारा जो विश्वास, हा ते पूर्ण इतिहास इथे पूर्ण तुम्ही बघू शकता भिंतीमध्ये दडलेला आहे. तर मित्रांनो, अक्षरशः सहारे येतील तुम्हाला इथे पाहिल्यावरती. तर मित्रांनो, जसं की तुम्ही संभाजी महाराजांच्या इथे जर व्हिजिट करायला आलात तसं सरदेसाई वाड्याच्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघायला आलात तर मित्रांनो, इथे बघू शकता की एकदम पुरातन काळातली जुन्या पद्धतीची जी विहिरीचं बांधकाम, म्हणजे एकदम सुंदर असं बांधकाम तुम्हाला बघायला मिळू शकतं. आणि बांधकाम पण हेच आहे, जुनंच आहे, कारण का ते खालचे चिरे बघू शकताय बघा, जे खालचे आहे. हे वरती फक्त हे डागडुजी केलेली वाटतं त्यांनी, ते तिथे दिलेलं आहे सगळं डागडुजी वगैरे कधी केल्यानं. मित्रांनो, बघू शकता खाली पूर्ण बेस बघू शकता. ते जुनं बांधकाम आहे ना, त्याचं आहे, तसं आहे, तसं आहे की नाही. ते परत पुनर्वसन झालं होतं, परंतु ते परत वाडा असा पडता चाललेला आहे. थोडंसं तुम्हाला मी वाड्याच्या आतलं दृश्य दाखवू शकतो.
आणि मित्रांनो बघू शकता की इथे व्हिजिट करता वेळीसुद्धा महाराष्ट्र शासनाचे काही अधिकारी तसंच इथलं रिनोव्हेशनचं काम करण्यासाठी गावातली सगळी मंडळीसुद्धा आले होते. तर मित्रांनो इथून आता आम्ही खाली चालत जाणार आहोत. जे पुरातन काळातले जे शिवमंदिर आहेत ते बघण्यासाठी. तर तुम्हाला आता मी तिथले जे शिवमंदिरसुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो अगदी एकदम भरपूर असे सुंदर आणि जे एकदम जुन्या काळातलं जे बांधकाम आहे ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतं. तर चला मित्रांनो जा पुढे चालत तू पण दिसशील. तर मित्रांनो बघू शकता एकदम जुन्या पद्धतीचं बांधकाम तुम्हाला इथे बघायला मिळू शकतं. म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. इकडे दाखवतो, इकडे मस्त म्हणजे घोडा आहे, घोड्यावरती कोणतरी बसला आहे. हे बघ, हे प्राचीन काळाची असे काय बोलतात ना, हे लढाईचं वाटतं मधलं. म्हणजे हे बघ मित्रांनो बघू शकता म्हणजे ढाल तलवार वगैरे घेऊन असं कोरीव काम केलेलं आहे पूर्णपणे. ते स्पष्टपणे दिसत नाही आहे पण तरी सुद्धा आहे, काहीतरी आहे तिथे. इकडे पण आहे, एवढी शंकराची पिंड आहे. तर मित्रांनो जर तुम्ही इथे व्हिजिट केलं तर तुम्हाला इथे जाणवेल की प्रत्येक भिंतीमध्ये इथे जो असणारा जो पूर्वीचा आणि पुरातन काळातला जो इतिहास आहे तो इथल्या भिंतींमध्ये दडलेला आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघितलं तर इथे चारी बाजूला असे 7-8 मंदिर आहेत शिवकालीन. तर बघू शकता सुंदर असं त्याचं बांधकाम. आणि इथे बघू शकता इथे नंदीची मूर्तीसुद्धा आहे. तर सुंदर असं बांधकामसुद्धा तुम्हाला पुरातन काळातले जे मंदिर आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. तसं दर्शनसुद्धा घ्यायला मिळू शकतं. तर मित्रांनो जर तुम्ही नक्की रत्नागिरीत किंवा कोकण व्हिजिट करणार असाल तर नक्की इथे तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजेत. तर मित्रांनो आतमध्ये गेल्यावर तुम्हाला आतमधलं स्ट्रक्चर आणि तिकडच्या असणाऱ्या ज्या भिंती आहेत आणि जे कोरीव काम आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही इमॅजिन केलं की त्या काळात हे जे कोरीव काम आहे म्हणजे किती सुंदर दिसतंय बघू शकता. वरती जो असणारा जो टॉम बांधलेला आणि मध्ये जे असणारी फुलांसारखी डिझाईन वगैरे जे काढलेले आहे. आणि पूर्ण इथे बांधकाम बघायला गेलं तर पूर्ण 100% दगडी बांधकाम आहे. म्हणजे अजिबात बाकी काही यूज केलेलं नाही. पूर्ण दगडावरती पूर्ण हे मंदिर उभं करण्यात आलं आहे. आणि बघू शकता आतमध्ये सुद्धा शंकराची पिंड वगैरे आतमध्ये. तर मित्रांनो नक्की ते आलात की व्हिजिट द्या. आता तुम्ही सगळे प्राचीन काळातले मंदिर वगैरे बघितले असेल. आणि जिथे संभाजी महाराजांना तिथून वाड्याच्या इथून म्हणजे तिकडून आल्याच्या नंतर जिकडे परफेक्ट ज्या मंदिराचे तिथे त्यांना पकडलं गेलं ना, जिथे त्यांना कैद करण्यात गेलं, जिथे त्यांना त्या सैन्याने पकडलं त्या मंदिराच्या इथे आता तुम्हाला आम्ही नेणार आहोत. त्या मंदिराच्या इथे महाराजांना पकडलं गेलं असं म्हणतात. तर मित्रांनो डायरेक्ट आपण तिथे आता मंदिराच्या इथे जाऊ आणि तिथे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं की संभाजी महाराजांना जिथे परफेक्ट त्या आवारात कैद करण्यात आलं होतं ते तुम्हाला मी ठिकाण दाखवतो. तर मित्रांनो हाच तो नदीचा जो मार्ग आहे आणि त्याच्या बाजूला असणारं जे हे मंदिर आहे. तर हाच आवारात अवतीभोवती छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं असं इथल्या गावकऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळाली. तसंच मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं मंदिरसुद्धा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ते भारी असं इतिहासाची पुनरावृत्ती अशी होईल. आणि जो इतिहास होता पूर्वीचा तो हा स्कल्पचरमध्ये जे कोरीव काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल. तर मित्रांनो तुम्हाला एक नक्की गोष्ट एक मी मनापासून सांगू इच्छितो की तुम्ही जर इथे आला तर नक्की तुम्हाला एक गोष्ट मनापासून अगदी मनाच्या टोकापासून तुम्हाला जाणवेल की मित्रांनो जर छत्रपती संभाजी महाराज काहीसा वेळ अजून जिवंत असले असते, काहीसा वेळ आपल्याला अजून लाभला असता तर मित्रांनो महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा इतिहास काहीसा वेगळा लिहिला गेला असता. तर मित्रांनो आता आम्ही तिकडून निघालो आहोत आणि आम्हाला लागली होती भूक म्हणून थोडंसं आम्ही ढाब्यावरती जेवण करण्यासाठी थांबलो. जर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.